भेटायला गेले। आता त्याचा धंदाच आहे तो, कारण तो मुख्य त्याचा कार्यकर्ता तो तर अटक झालेला आहे। आता बाकीचे काही अटक होऊ नयेत एवढंच नाही तर त्याच्याबरोबर 5 ते 6 लोक जे होते मारायला दिलीप ढाकणेला आणि त्यांच्या मुलाला, ते सुद्धा सर्व अटक झाले पाहिजेत असे मी SP साहेबाकडे मी विनंती करणार आहे। आजही मी आवर्जून विनंती करतोय SP साहेबांना, कारण तो जो आहे तो त्या ठिकाणी गेला आणि सरळ बोलतो सुरेश धस की त्यांचे घरं कसं काय पाडले, त्यांना नोटीस द्यायला पाहिजे होती। अरे ते वन खात्याच्या जमिनीवर त्यांनी ताबा करून जाऊन ते गपचिप बसले, ते जाऊन बसलेत, ते त्यांच्यावर अतिक्रमण केलंय त्यांनी आणि त्यांना काय नोटीस द्यायची? अतिक्रमणवाल्या नोटीस देत नसते। आमदार साहेब जरा नीट अभ्यास करा जरा, कारण अतिक्रमण ज्यांनी बेकायदेशीर केलेलं आहे